नमस्कार. आपल्या मुलीच्या भविष्याबद्दल विचार करताय? तिचं शिक्षण, तिचं लग्न या सगळ्यासाठी एक भक्कम आर्थिक तरतूद करायची आहे. तर मग सुकन्या समृद्धी योजना म्हणजेच SSY ही खास आपल्यासाठीच आहे. चला आज आपण या योजनेबद्दल सगळं काही अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग सुरुवातच करूया एका जबरदस्त आकड्याने. तो आकडा आहे 8.2%. हो, बरोबर ऐकलं, 8.2%. हे आहे या योजनेचं व्याजदर. म्हणजे विचार करा, जिथे बँकेच्या FD साधारणपणे 60% आसपास व्याज देतात, तिथे ही सरकारी योजना थेट 8.2% व्याज देतीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहितीये? हे जे 8.2% व्याजदर आहेत ना, याला सरकारची पूर्ण हमी आहे. म्हणजे आपले पैसे 100% सुरक्षित. इथे शेअर बाजारासारखी कोणतीही जोखीम नाही, काही नाही, एकदम निश्चिंत राहून गुंतवणूक करता येते. थांबा, अजून एक मोठा फायदा बाकी आहे. खरं तर हा सगळ्यात मोठा फायदा आहे. तो म्हणजे ह्या योजनेतून मिळणारा परतावा हा पूर्णपणे, आणि मी पुन्हा सांगतो, पूर्णपणे टॅक्स फ्री आहे. म्हणजे तुम्ही जी रक्कम गुंतवता त्यावर जे व्याज मिळतं आणि शेवटी जी मोठी रक्कम हातात येते, ह्यापैकी कशावरही 1 रुपयाचाही टॅक्स लागत नाही. आहे की नाही कमाल? तर मुळात ही योजना का महत्त्वाची आहे? कारण आपल्या सगळ्यांसमोर एक मोठं आव्हान असतं, आपल्या मुलीचं आर्थिक भविष्य सुरक्षित करणं. तिचं उच्च शिक्षण असेल किंवा तिचं लग्न, या मोठ्या खर्चांसाठी आजपासूनच नियोजन करणं खूप गरजेचं असतं, नाही का? आणि म्हणूनच म्हणतात की मुलीचा उद्या आपण आज केलेल्या नियोजनाने सुरक्षित होतो. हे किती खरं आहे, नाही का? आपण आज जे छोटे छोटे निर्णय घेतो, जे नियोजन करतो, त्यावरच आपल्या मुलीचं उज्ज्वल भविष्य अवलंबून असतं. आणि याच गरजेतून, याच आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सरकारने 2015 मध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेचा एक भाग म्हणून सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. हा खरंच एक खूप प्रभावी आणि शक्तिशाली उपाय आहे. आता बघा, आपण जर याची तुलना आपल्या नेहमीच्या गुंतवणुकीशी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटशी केली तर फरक लगेच दिसून येतो. एकतर व्याजदर जास्त म्हणजे 8.2%, परतावा पूर्णपणे टॅक्स फ्री, आणि सगळ्यात महत्त्वाचं, बँकेच्या 5 लाखांच्या गॅरंटीपेक्षा कितीतरी मोठी थेट सरकारची सार्वभौम हमी मिळते. म्हणजे तुलनाच होऊ शकत नाही. या योजनेच्या कर लाभांना EEE असं म्हटलं जातं. आता हे EEE म्हणजे काय? तर बघा, पहिलं E म्हणजे एक्झेम्प्ट, म्हणजे तुम्ही जी 1.5 लाखांपर्यंतची गुंतवणूक करता त्यावर तुम्हाला कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळते. दुसरं E म्हणजे त्यावर जे व्याज मिळतं तेही पूर्णपणे एक्झेम्प्ट म्हणजे करमुक्त. आणि तिसरं E म्हणजे 21 वर्षांनी जी मोठी रक्कम हातात येते ती सुद्धा पूर्णपणे एक्झेम्प्ट म्हणजे करमुक्त. सोप्या भाषेत, पैसे टाकताना फायदा, पैसे वाढताना फायदा आणि पैसे काढतानाही फायदा, तिहेरी फायदा. ठीक आहे, फायदे तर जबरदस्त आहेत. पण आता प्रश्न असा आहे की ही योजना नक्की काम कशी करते? आपले पैसे यात वाढतात कसे? चला तेच समजून घेऊया. या योजनेचे नियम खूप सोपे आणि लवचिक आहेत. बघा, तुम्ही वर्षाला कमीत कमी फक्त 250 रुपये गुंतवू शकता आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत. म्हणजे प्रत्येकाला आपल्या सोयीनुसार गुंतवणूक करता येते. तुम्ही दर महिन्याला पैसे भरा, 3 महिन्यांनी भरा किंवा वर्षातून एकदाच भरा, सगळं चालतं. आणि समजा एखाद्या वर्षी पैसे भरायचे राहिलेच तर दंड किती? फक्त 50 रुपये. म्हणजे खरंच खूप सोयीचं आहे. आता या योजनेचा सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, तो म्हणजे याचा 15-21 वर्षांचा प्लॅन. हे काय आहे? तर बघा, आपल्याला पैसे फक्त सुरुवातीची 15 वर्ष भरायचे आहेत. त्यानंतर पुढची 6 वर्ष आपल्याला 1ही रुपया भरायचा नाहीये. पण त्या 6 वर्षांमध्ये आपल्या जमा झालेल्या रकमेवर 8.2% दराने चक्रवाढ व्याज मात्र चालूच राहतं. आणि मग खातं उघडून 21 वर्ष पूर्ण झाली की पूर्ण रक्कम आपल्या हातात येते. कमाल आहे ना? आणि या चक्रवाढ व्याजाची ताकद किती आहे हे आता या आकड्यांवरून लक्षात येईल. विचार करा, जर दर महिन्याला फक्त 1,000 रुपये गुंतवले तर 15 वर्षात जमा होतात 1,80,000. पण 21 वर्षांनी मिळतात जवळपास 6 लाख रुपये. आणि जर दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवले तर 15 वर्षात जमा होणाऱ्या 18 लाखांचे 21व्या वर्षी जवळपास 60 लाख रुपये होतात. आणि जर कमाल मर्यादा म्हणजे दरमहा 12,500 रुपये गुंतवले तर गुंतवलेल्या 22.5 लाखांचे जवळपास 70 लाख रुपये होतात. हीच आहे चक्रवाढ व्याजाची जादू. तर ही योजना खरंच खूप चांगली आहे, यात काहीच शंका नाही. पण कोणतीही योजना 100% परिपूर्ण नसते. त्यात काहीतरी मर्यादा असतात. आणि एक हुशार गुंतवणूकदार म्हणून आपल्याला त्या मर्यादा माहीत असणं गरजेचं आहे. चला तर मग ह्या योजनेला आणखी सुरक्षित कसं बनवता येईल ते पाहूया. तर मग प्रश्न येतो की या योजनेतील अशी कोणती एक गोष्ट आहे किंवा म्हणा एक त्रुटी आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही?
ती त्रुटी म्हणजे या योजनेत पैसे जमा करणाऱ्या पालकांना किंवा गार्डियनला कोणतंही विमा संरक्षण मिळत नाही. आता याचा अर्थ काय? दुर्दैवाने जर पैसे भरणाऱ्या पालकांचं काही बरं वाईट झालं तर हे हप्ते कोण भरणार? ही योजना मध्येच बंद पडू शकते आणि मुलीच्या भविष्याचं स्वप्न अपूर्ण राहू शकतं. यावर उपाय काय? तर या योजनेला 2 गोष्टींची जोड द्यायला हवी. त्यातला पहिला आहे आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. विचार करा, घरात अचानक कोणी आजारी पडलं, मोठा वैद्यकीय खर्च आला तर काय होईल? आपल्याला मुलीसाठी जमा केलेले पैसे काढावे लागतील, पण जर हेल्थ इन्शुरन्स असेल तर तो खर्च विमा कंपनी उचलते आणि आपली बचत सुरक्षित राहते. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे टर्म इन्शुरन्स. समजा पैसे भरणाऱ्या पालकांचं अकाली निधन झालं तर टर्म इन्शुरन्समधून त्यांच्या कुटुंबाला एक मोठी करमुक्त रक्कम मिळते. त्या रक्कमेतून भविष्यातले सगळे एसएसवायचे हप्ते सहज भरता येतात. म्हणजेच पालकांच्या अनुपस्थितीतही मुलीच्या भविष्याचं नियोजन अजिबात थांबत नाही, ते अविरत सुरू राहतं. बरं, मग आता योजना समजली, तिचे फायदे समजले आणि तिला सुरक्षित कसं करायचं हेही समजलं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, याची सुरुवात कशी करायची? हे खातं उघडायचं कसं? चला, ती सोपी प्रक्रिया आपण पटकन पाहून घेऊया. सगळ्यात आधी पात्रता काय आहे ते बघू. ही योजना फक्त मुलींसाठी आहे. मुलीचं वय जन्मापासून ते 10 वर्ष पूर्ण होईपर्यंत असावं. ती भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे आणि एका कुटुंबात जास्तीत जास्त 2 मुलींसाठी हे खातं उघडता येतं. हो, पण जर जुळ्या मुली झाल्या तर तिसरं खातं उघडता येतं. आता खातं कुठे आणि कसं उघडायचं? तर तुम्ही जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा या योजनेसाठी अधिकृत असलेल्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन हे खातं उघडू शकता. कागदपत्र ही अगदी साधी आहेत. मुलीचा जन्माचा दाखला, पालकांचा फोटो आयडी जसं की आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा. बस एवढंच. चला, आता आपण या योजनेच्या शेवटच्या आणि एका खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. हा मुद्दा फक्त पैशांचा नाही, तर तो मुलीच्या सशक्तीकरणाशी, तिच्या स्वातंत्र्याशी जोडलेला आहे. या योजनेचा एक नियम आहे की मुलगी जेव्हा 18 वर्षांची होते तेव्हा ती कायदेशीररित्या त्या खात्याची मुख्य धारक बनते. म्हणजेच त्या खात्यातील पैशांवर पूर्ण नियंत्रण तिचं असतं. पालक किंवा इतर कोणीही त्या पैशांवर हक्क सांगू शकत नाही. आणि इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो, जो मी तुमच्यावर सोडून देणार आहे. मुलीला तिच्या 18व्या वर्षी तिच्यासाठी जमा झालेल्या पैशांवर पूर्ण नियंत्रण मिळणं हा तिचा हक्क आहे की यात काही जोखीम आहे? हे तिच्या आर्थिक सक्षमीकरणाचं पहिलं पाऊल आहे की एक आव्हान? यावर नक्की विचार करा.